मला आठवतं त्याप्रमाणे आपण 21व्या श्लोकाच्या खालच्या ओव्या घेतल्या होत्या, बरोबर आहे? 65 पर्यंत आलो होतो. हां, परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण ते आपण देखे, हे घेतलं आणि मी थांबले. आता या ठिकाणी अर्थात ह्या ओव्यांमध्ये जे काही सांगितलं आहे ते असं आहे की भगवंत सांगतायत अर्जुनाला की हा योग साधण्यासाठी जे काही आसन मी तुला सांगितलं तिथपासून तू तुझी सगळी तयारी कर. जो मी सगळा अभ्यास सांगितला तो सगळा त्याप्रमाणे तू कर आणि तेने होईल हो का निरोधू यया, म्हणजे ह्या इंद्रियांचा जो निरोध, इंद्रियांच्यावरती जे नियंत्रण आणायचं आहे ते त्यामुळे तुला साधता येईल. म्हणजे ते दोन्ही खरं म्हणजे इतकं परस्परावलंबी आहे की इंद्रियांचं नियंत्रण साधला तर योग साधतो, पण योगाच्या साधनेला आपण एकदा लागलो की ती साधना करता करता आपोआपच इंद्रियांवरती सुद्धा नियंत्रण येतं. म्हणजे हे दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच ते म्हटलंय जे इंद्रिया विंदाण लागे ते चित्त भेटी रिगे आपण पेया. म्हणजे सगळं इंद्रियांवरती इतकं नियंत्रण येतं की आपोआपच मग आपलं जे चित्त आहे ते आपलं जे स्वस्वरूप आहे आपण पेय, याचा अर्थ आपलं जे आत्मस्वरूप आहे, आपलं जे खरं स्वरूप आहे त्या स्वरूपाला भेटायला आपोआपच चित्त मग तयार होतं. आणि मग परतोनी पाठीमोरे ठाके, मी मुद्दाम सांगितलं होतं की बाह्य जीवनाकडे पाठ वळवली म्हणजेच आपण जे पूर्वीपासून पाहत आलो की बहिर्मुख न होता अंतर्मुख होणं, तर पाठीमोरे ह्याचा अर्थ तोही आहे की अंतर्मुख होणं, बहिर्मुखता सोडणं. तर पाठीमोरे म्हणजे बाह्य जगाकडे पाठ वळवायची, म्हणजे आपोआपच मग आपण स्वतःला आपल्याला पाहतो, आपण ते आपण देखे. आणि मग आपण ओळखतो की म्हणे तत्व ते मी, तेच मी आहे. म्हणजे ह्याची जाणीव होते की मी कोणी वेगळा नाही आहे. ते तत्व जे परमात्म तत्व आहे, जे आत्मतत्व आहे तेच माझं खरं स्वरूप आहे, ही ओळख पटते. आणि तिये ओळखीची सरिसे सुखाची या साम्राज्य बैसे चित्तपण समरसे विरोनी जाय. म्हणजे एकदा काही ओळख पटली, स्वतःची ओळख पटली की आपण देह नाही आहोत, आपण आत्मा आहोत, आपण परमात्म्याचं, शाश्वत परमात्म्याचं आपण अंश आहोत, हे एकदा का आपल्या स्वस्वरूपाची ओळख पटली की मग सुखाच्या साम्राज्य आपलं चित्त बसतं. म्हणजे ते खरं सुख आहे आणि तिथे मग ते समरसून जातं, विरून जातं. म्हणजे चित्त आपलं जे एरवी बहिर्मुख झालेलं आहे ते आता अंतर्मुख होऊन मग अशा प्रकारे आपल्या आत्म्यामध्ये ते विरून जातं. जया परते आणिक नाही, जया ते इंद्रिये नेणती कही, ते आपणची आपुला ठाई होऊनी ठाके. म्हणजे जया परते आणिक नाही ह्याचा अर्थ की ज्याच्यासारखं सुख दुसरं नाही. जया परते आणिक नाही म्हणजे असं दुसरं सुखच नाही. आत्मज्ञानाचं जे काही सुख आहे, परमात्म प्राप्तीचं जे सुख आहे त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. जया ते इंद्रिये नेणती कही, हे फार महत्त्वाचं आहे की इंद्रियांना ते कळणारच नाही. कारण इंद्रियांना कळतं काय, फक्त शब्द स्पर्श रूप रस गंध ह्याचंच ज्ञान फक्त इंद्रियांना होऊ शकतं. आणि ते ज्ञान हे नाही आहे, हे अतींद्रिय ज्ञान आहे. तो श्लोक मी नंतर श्लोकातले काही महत्त्वाचे शब्द घेणार आहे आणि तो भाग इथे आलेला आहे. म्हणजे त्या श्लोकामध्ये अतींद्रिय ह्या उल्लेख आहे, तो उल्लेख ज्ञानेश्वरांनी असा केलेला आहे, जया ते इंद्रिये नेणती कही. म्हणजे
शक्यच नाही इंद्रियांना हे सुख कळणं, की बुद्धीला सुद्धा म्हणजे आपली जी ज्याला आपण इंटेलिजन्स म्हणून म्हणतो त्या बुद्धीला, कारण ती बुद्धी कशी असते की व्यवहाराचं सगळं ज्ञान त्या बुद्धीला कळतं, भौतिक जगाचं सगळं ज्ञान त्या बुद्धीला कळतं, पण हे जे आत्मज्ञान आहे ते कळण्याची बुद्धी जी आहे ती अत्यंत सूक्ष्म बुद्धी आणि शुद्ध बुद्धी असते, विवेक बुद्धी असते, ती वेगळी. आणि ज्याला आपण इंटेलिजन्स किंवा आपण ज्याला बुद्धी म्हणतो ती बुद्धी वेगळी. तर ह्या कशालाही हे सुख जे काय आहे ते कळूच शकणार नाही. ते आपणची आपुला ठाई होऊनी ठाके, म्हणजे अगदी आत्मस्वरूपामध्ये होऊनी ठाके ह्याचा अर्थ तो स्थिर होतो, स्थिर होतो आपल्या आत्मस्वरूपामध्ये. त्या असा मनुष्य, असा योगी मग तो स्थिर होतो. आता त्याच्यावरचा जो श्लोक आहे त्या श्लोकातल्या काही शब्दांचा उल्लेख मी करते पहा. 21वा श्लोक आहे. सुखम आत्यंतिकम, म्हणजे हे जे मगाशी म्हटलं ना की असंच दुसरं सुखच नाही ते तिथे आहे. आत्यंतिकम म्हणजे अपार आहे. हे सुख इतर कुठल्याही इतर सुखासारखं नाही, हे अत्यंत सुख आहे, म्हणजे त्याला सीमा नाही, अमर्याद आहे, अमर्याद असं सुख आहे. बाकीची जी सगळी सुख जी आपल्याला इंद्रियांद्वारे होतात, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, ह्या सगळ्याचं जे ज्ञान आपल्याला होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला जे काही सुख होतं, की आता त्वचेला होणारा स्पर्श आपल्याला सुखदायक वाटतो, काही वेळेला आपल्याला कोणी स्तुती केली, आपल्या कानाने ती ऐकली, आपल्याला ते सुखदायक वाटतं. पण ही सगळी सुख कशी असतात? अत्यंत मर्यादित आणि क्षणिक असतात, मर्यादित असतात, ती आत्यंतिक नसतात. म्हणून हा आत्यंतिक शब्द इथे वापरलेला आहे. सुखम आत्यंतिकम म्हणजे अपार आहे, अमर्याद आहे ते सुख. इंद्रियांना होणाऱ्या सुखासारखं ते नाही आहे. इंद्रियांची सुख ही मर्यादित सुख असतात, क्षणिक सुख असतात. ती आत्ता आहेत की नंतरच्या क्षणाला ते सुख गेलेलं असतं. तर अशा प्रकारे तसं हे सुख नाही, हे आत्यंतिकम आहे. आणि पुढे त्याच ह्याच्यामध्ये श्लोकामध्ये हा जो शब्द आहे बुद्धिग्राह्यम असं जे म्हटले ना, त्या ठिकाणी मी आत्ता तुम्हाला म्हटलं की बुद्धीला कळत नाही, पण कुठल्या बुद्धीला? की जी आपली बहिर्मुख झालेली बुद्धी असते, की जी भौतिक जगाला जाणते पण ह्या सुखाला जाणत नाही. तर अशी जी आत्मबुद्धी किंवा अत्यंत सूक्ष्म बुद्धी त्याला म्हणतात, बुद्धीचं अगदी शुद्ध स्वरूप ज्याला म्हणतात, ते जे आहे त्या शुद्ध बुद्धीला फक्त हे कळतं, शुद्ध बुद्धीला कळतं. बाकी आपली एरवीची जी बुद्धी आहे त्या बुद्धीला हे कळत नाही, पण सूक्ष्म बुद्धीला, शुद्ध असलेल्या बुद्धीला हे कळतं. आणि त्याच ठिकाणी पुढे म्हटलंय अतींद्रियम असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे सुख जे आहे ते इंद्रियातीत आहे, इंद्रियांना कळणारं नाही, इंद्रियांच्या पलीकडचं आहे. इंद्रियांना ज्या जाणीवा होऊ शकतात, इंद्रियांना जे कळू शकतं त्याच्या पलीकडचं हे सुख आहे. आणि तो पुढचा जो भाग आहे त्या श्लोकातला, त्या वेत्ती यत्र न चैवायम स्थितश्चलती तत्वतः असा जो भाग आहे त्याच्यातला वेत्ती ह्याचा अर्थ हे ज्याला कळलं, हे जे आहे की हे खरं सुख, हे ज्याला कळलेलं असतं. वेत्ती ज्याला वेत्ती यत्र हे सुख ज्याला कळलेलं असतं, ह्या सुखाचा अनुभव ज्याने घेतलेला असतो. कारण हे सुख कळणं म्हणजे सुद्धा अनुभव घ्यायला पाहिजे, नुसतं काही सांगून हे कळणारे सुख नाही आहे, तर ह्याचा अनुभव ज्याने घेतलेला असतो. वेत्ती यत्र. आता तो जो न शब्द आहे ना, तो न शब्द कशाला जोडून घ्या? न चलती तत्वतः,
अगदी शेवटचं जे आहे ना, स्थितश्चलती तत्वतः, त्यातला स्थित आणि चैवायम हा भाग सोडा आणि चलती न चलती तत्वतः असं जोडून घ्या, म्हणजे अर्थ आपल्याला बरोबर लागतो. म्हणून सांगते न चलती तत्वतः, म्हणजे ह्या सुखाचा एकदा अनुभव घेतला की त्याच्यामध्ये ते स्थित होतं, म्हणून तो स्थित शब्द आलेला आहे तिथे अलीकडे. हां, आणि मग आता हे जे आहे न चलती तत्वतः, ह्याचा जो अर्थ आहे तो दोन प्रकारे घेता येतो. कसा पहा, म्हणजे त्या तत्वापासून, तत्व म्हणजे परमात्म तत्व, आत्मतत्व, त्याला तत्व असं म्हणतात किंवा वस्तू असं म्हणतात. तर ह्या तत्वापासून न चलती, लक्षात आलं, ह्या तत्वापासून ते बाजूला होतच नाही. एकदा का त्यांनी ते सुख अनुभवलं की त्याला ते सुख इतकं लक्षात येतं की हे किती आत्यंतिक आहे, अपार आहे, हे जाणवतं. असं दुसरं सुखच नाही हे त्याला जाणवतं. त्यामुळे मग त्या तत्वापासून, त्या आत्मतत्वापासून तो कधी न चलती, तो कधी दूर होत नाही, विलग होत नाही, असा त्याचा अर्थ आहे. आणि ह्याचा आणखी एक म्हणजे व्यवहारात ह्याचा अर्थ कसा घ्यायचा, व्यवहाराच्या संदर्भामध्ये ह्याचा अर्थ कसा घ्यायचा, तर असा घ्यायचा की ही जी माणसं असतात की ज्यांनी हे सुख अनुभवलेलं आहे, ते म्हणजे तत्वतः, म्हणजे कधीही तत्वतः, याचा अर्थ आपण मगाशी तत्व, आत्मतत्व असा घेतला, पण ह्या ठिकाणी असा त्याचा अर्थ घ्यायचा की ती माणसं या सुखापासून तत्वतः कधीही दूर होत नाहीत. आलं लक्षात? तत्वतः कधीही दूर होत नाही. म्हणजे त्या तत्वतः शब्दाचे आपण दोन प्रकारे अर्थ घेऊ शकतो. एक म्हणजे आत्मतत्वापासून ते दूर होत नाहीत, दुसरं असं घेता येतं की तत्वतः ते कधीही त्यापासून दूर होत नाहीत. त्यांना ते कधी पटणारच नाही की ह्या सुखाच्या पलीकडे आणखी काही आहे, असं त्यांना कधी वाटणारच नाही. त्यामुळे ते तत्वतः त्याच्यापासून न चलती, असं दोन्ही प्रकारे अर्थ ह्याचा घेता येतो आणि तो दोन्ही अगदी योग्य अर्थ आहे. तर असं हा श्लोक मुद्दाम त्यातले काही महत्त्वाचे शब्द आहेत म्हणून मी हा श्लोक घेतला. आता आपण पुढे जाऊया. आता पुढचे जे श्लोक आहे ते श्लोक कदाचित जरी नाही घेतले तरी त्याच्या ओव्या आपण घेणार आहोत, कारण जो भाग श्लोकामध्ये आहे तो अगदी योग्य प्रकारे ओव्यांमध्ये आलेला आहे. तर ह्या आता ओव्यांमध्ये किंवा या पुढच्या श्लोकांमध्ये काय म्हटलेलं आहे की जे आत्ता सांगितलं की तत्वतः ते कधी दूर होत नाहीत किंवा त्या तत्वापासून ते विलग होत नाही, दोन्ही अर्थाने आपण पाहिलं तरी पुढे असा प्रश्न निर्माण होतो की ते का दूर होत नाही, त्या तत्वापासून ते का दूर होत नाही, ह्याचं थोडं स्पष्टीकरण किंवा ह्याचं थोडं आणखी विस्तारपूर्वक त्यात विवेचन आपल्याला ह्या ठिकाणी मिळतं, पुढच्या या श्लोकांमध्ये आणि ओव्यांमध्ये मिळतं. आता कसं पहा, ओव्याच पाहूया आपण. मग मेरूपासूनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटीजो पा परिभारे चित्त न दटे. ह्याचा अर्थ की मेरूपासूनी थोरे म्हणजे मेरू पर्वतापेक्षाही अधिक दुःखाचे डोंगर कोसळले. पुढे आहे ना, देह दुःखाचे नि डोंगरे, त्या देहावरती, त्या देहामध्ये असणाऱ्या त्या माणसावरती त्या दुःखाचे डोंगर, अगदी मेरू पर्वताहून थोर असे दुःखाचे डोंगर जरी कोसळले तरी दाटीजो पा परिभारे चित्त न दटे. म्हणजे त्याच्या अगदी ते कोसळलं, दाटीजो म्हणजे त्याच्यावरती ते सगळं कोसळलं तरी त्या भाराने त्याचं चित्त न दटे, म्हणजे त्याचं चित्त विचलित होत नाही, विचलित होत नाही.
आणि तो विचलित शब्द त्या श्लोकामधलाच आहे. श्लोकामध्ये 22वा श्लोक पाहिला तर अगदी शेवटचा शब्द आहे पहा, विचाल्यते असा शब्द आहे. तोच इथे आहे की तो विचलित होत नाही, चित्त त्याचं विचलित होत नाही. कशापासून? आत्मतत्वापासून. जे तिथे आता स्थित झालं आहे ते दुःख कितीही दुःख आलं तरीसुद्धा त्या दुःखाचा तो विचार करत नाही, तो विचलित होत नाही, अस्वस्थ होत नाही. हा एकदम मी अस्वस्थ शब्द वापरला आणि म्हणून पटकन सांगते की अस्वस्थ हा शब्दसुद्धा पहा कसा आहे. हां, अस्वस्थ नाही पण म्हणजे काय? स्वस्थ म्हणजे स्वस्वरूपामध्ये जो स्थित झालेला आहे त्याच्यापासून दूर होणं म्हणजे अस्वस्थ. त्या स्वस्वरूपापासून दूर झाला की अस्वस्थता येते आणि जोपर्यंत तुम्ही तिथे स्थित असता त्यावेळेला अस्वस्थता येत नाही. आणि तेच या ठिकाणी आहे की त्याच्यावर कितीही डोंगर कोसळले तरीसुद्धा, दुःखाचे डोंगर कोसळले तरीसुद्धा तो अस्वस्थ होत नाही, कारण तो तिथे स्थिर झालेला आहे. ह्या अशा दुःखांकडे तो लक्ष देत नाही. का शस्त्रेवरी तोडिलिया देह आगी माझी पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नये. म्हणजे शस्त्राने त्याचं शरीर तोडलं, देह आगीमध्ये पडला तरी त्याचं जे चित्त महासुखी पहुडलिया तिथे इतकं स्थिर झालेलं आहे की त्याला तिथे झोप लागली आहे, शांत झालं आहे ते चित्त तिथे. तर महासुखामध्ये तो आहे. चेवोची नाही म्हणजे तो जागृत होतच नाही. म्हणजे आग लागो म्हणजे आगीत तो पडो किंवा त्याच्या शरीराचे तुकडे होत तो त्यातून जागा होत नाही, तो महासुखामध्येच पहुडलेला राहतो. आणि हे केवळ शाब्दिक वर्णन आहे असं नाही. म्हणजे अशी खरोखरच अशी उदाहरणं आहेत. एक उदाहरण म्हणून मी सांगते की हे गुरु नानक जे होते, या गुरु नानकांचे जे वडील होते त्यांना औरंगजेबाने इतकं क्रूरतेने मारलं होतं की त्यांना एका झाडाला टांगलं होतं आणि त्यांचा एक एक अवयव तोडत तोडत त्यांना मारलं होतं. पण जोपर्यंत प्राण होता, म्हणजे असं ते लिहिलेलं आहे, हे नुसतं कथा नाही आहे, हे लिखित स्वरूपामध्ये, जोपर्यंत त्यांचा प्राण होता तोपर्यंत त्यांची मुद्रा, त्यांचं चेहऱ्यावरचे भाव अगदी प्रसन्न होते. म्हणजे हा भाव असा की काय माझं शरीर तोडलं पण माझ्या आत्म्याला तर तू काही करू शकत नाही. हा भाव जो मनामध्ये रुजलेला होता त्यामुळे ही शक्यता निर्माण होऊ शकते. म्हणजे हा आपल्या इतिहासामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत या. तर असं त्यामुळे शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी पडलिया, काय वाटेल ते झालं तरी चित्त मात्र महासुखामध्ये पहुडलिया चेवोची नाही. ऐसे आपण पा रिगोनी ठाये मग देहाची वासन पाहे आणिकची सुख होऊनी जाये म्हणून विसरे. म्हणजे ऐसे आपण पा रिगोनी ठाये म्हणजे त्या आत्मस्वरूपामध्ये रिगोनी म्हणजे त्याच्यात त्याने आता असा प्रवेशच केला आहे, तिथे आतमध्येच गेला आहे, तो आत्मस्वरूपामध्ये पोचला आहे तो आणि तिथे तो स्थिर झाला आहे. रिगोनी, रिग ह्याचा अर्थ प्रवेश करणे. तर एकदा तो त्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर गेला आहे, पोचला आहे आतमध्ये त्या ह्याच्यामध्ये आणि तिथे तो ठाये याचा अर्थ स्थिर झाला आहे, स्थिर झालेला आहे आता तो. मग देहाची वासना पाहे म्हणजे मग देहाची कुठलीही वासना, हे हवं हे नको, हे दुःखद आहे हे सुखद आहे असल्या कुठल्याही कल्पना त्याच्या मनामध्ये येतच नाही. देहाची वासन पाहे आणिकचे सुख होऊनी जाये म्हणून विसरे. म्हणजे आणखी काही सुख असतं
ह्याच्यामुळे त्याला विसरच पडतो. त्याला दुसऱ्या जगातली काही सुख असू शकतात ह्याचा त्याला विसर पडतो. इतका तो त्या आत्मसुखामध्ये रमलेला असतो, तिथेच तो स्थित झालेला असतो. जरा फॅन लावूया का? उघडलंय कोणीतरी लावली का? हां, इकडले हवे. आता ह्या 71पर्यंत ओव्या 371पर्यंत झाल्या. आता त्याच्या पुढे 23वा श्लोक आला. हा श्लोक मात्र आपण ह्याच्यातला काही भाग पाहणार आहोत. फार छान आहे, म्हणजे काही शब्द त्याच्यात वापरलेले फार चांगले आहेत आणि म्हणून ते आपल्याला कळावेत म्हणून मी मुद्दाम ह्या श्लोकाचा उल्लेख करते. अगदी इम्पॉर्टंट असा चांगला, अतिशय चांगला श्लोक आहे हा. तर कसा काय म्हटलं इथे, तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम. एवढाच भाग मी आधी घेते. ह्याच्यामध्ये मी ह्याला जास्ती महत्त्वाचं इम्पॉर्टंट असं म्हटलं. ह्याचं कारण योगाची व्याख्या केली आहे इथे. हा जो आता हे जे एवढं वर्णन आहे ना, ही योगाची आणखी एक व्याख्या केलेली आहे. आणखी एक मी काय म्हटलं, आत्तापर्यंत तुम्हाला आठवत असेल तर 2 वेळा आत्तापर्यंत योगाची व्याख्या आलेली आहे. आठवण पहा, मी सांगते तुम्हाला म्हणजे तुम्हाला आठवण येईल. समत्वम योग उच्यते, बरोबर आहे. ही एकदा म्हणजे समत्वालाच योग म्हणतात अशी एकदा व्याख्या आली आहे. योगा कर्मसु कौशलम अशी एक व्याख्या आलेली आहे. म्हणजे योग म्हणजे काय, तर कर्माचं कौशल्य, म्हणजे कौशल्यतेनी कर्म करणं. ह्याचा अर्थ स्किल्ड वर्कर नव्हे, मी समजावून सांगितलं होतं, बरोबर आहे ना, आठवत असेल हे सगळं. कौशल्याने कर्म करणं ह्याचा अर्थ की कुठलीही कामना, कुठली इच्छा, अपेक्षा, आकांक्षा मनामध्ये न ठेवता निष्काम कर्म करणं, त्याला कौशल्य म्हणतात. निष्कामपणे कर्म करणं आणि कर्मफळाची अपेक्षाही न करणं त्याला कौशल्याने कर्म करणं असं म्हणतात. आणि त्यालाही योग असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण योगाच्या 2 व्याख्या पाहिलेल्या आहेत. आता या ठिकाणी ही पुन्हा आणखी एक 3री व्याख्या आहे. योग कशाला म्हणतात असं या व्याख्येमध्ये सांगितलं आहे की काय. एक बोलू का? पतंजली योगामध्ये योगा हा चित्तवृत्ती विरोध अशी व्याख्या. नाही, आपण गीतेतल्या व्याख्या पाहतो, गीतेतल्या, बरोबर आहे. म्हणजे त्यांनी निराळ्या ठिकाणी योगाच्या. आता अर्थात आपण जी पहिली समत्व किंवा योग कर्मस कौशल्यम हे जे पाहिलं आणि आता जी पण त्या सगळ्यामध्ये ते येतच. म्हणजे चित्ताचा निरोध म्हणजेच योग हा पतंजलींनी सांगितलं आहे. पण आता आपण ह्याच्या ज्या व्याख्या म्हणजे गीतेत केलेल्या व्याख्या पाहतोय म्हणून मी त्या दोन्हीचा उल्लेख केला. आता 3री व्याख्या कशी आहे पहा. तम विद्यात सुखसंयोग वियोगम योगसंज्ञितम. म्हणजे योगसंज्ञितम, योग अशी संज्ञा दिली जाते असा हा शेवटचा शब्द आहे. योगसंज्ञितम म्हणजे योग असं म्हणतात. योग असं म्हणतात, योग ही संज्ञा दिली जाते म्हणजे योग असं म्हणतात. आता कशाला, तर पहिल्यांदा म्हटलं तम विद्यात म्हणजे हे तू जाण, हे तू जाण अर्जुना, तू हे जाण. तम विद्यात म्हणजे हे तू लक्षात घे, हे तू जाण किंवा हे जाणावं असं म्हटलं तरी चालेल की हे आपण जाणावं की योग कशाला म्हणतात. तर हे पहिल्यांदा तम विद्यात ह्याचा अर्थ की योग कशाला म्हणायचं, तर योगसंज्ञितम म्हणजे त्याला अशाला योग म्हणायचं. आणि त्याच्यामधला जो शब्द आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा आहे. दुःख संयोग वियोगम. दुःख संयोग वियोगम खूप छान शब्द आहे.
एकत्र असे शब्द काही आणलेत की आपल्याला नक्की ह्याचा अर्थ काय असं कदाचित वाटू शकेल, पण ह्याचा अतिशय सुंदर अर्थ आहे की दुःखाचा संयोग झाला तरी त्याच्यापासून वियोग होणं. लक्षात आलं? म्हणजे दुःखाचा संयोग आपल्याला झाला, आपल्या आयुष्यामध्ये दुःख आलं कुठल्याही कारणाने, त्याच्यापासून विलग होणं, दूर जाणं, ते दुःख विसरणं किंवा त्या दुःखाचा विचारच न करणं, वियोग, त्याच्यापासून वियोग पावणं. संयोग झालेला आहे त्याच्यापासून वियोग पावणं असा त्याचा अर्थ आहे. फार सुंदर अर्थ आहे हा, की दुःखाचा झालेला जो संयोग आहे त्या संयोगापासून वियोग होणं असा त्याला योग म्हणायचं. हे ज्याला साधतं तो योगी असा त्याचा अर्थ आहे. हे ज्याला साधतं तो योगी. कारण दुःख तर आयुष्यामध्ये येतच असतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख हे आहेच. कुठल्या ना कुठल्या कारणाने, कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं, वेगवेगळ्या स्वरूपाचं दुःख हे आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या येत असतं. की खूप मोठा योगी आहे म्हणजे त्याला दुःखच नाही असं आपण म्हणू शकत नाही. कारण असं काही वेळेला म्हणतात की अशा प्रकारे अरे एवढा मोठा हा योगी आहे त्याला कसलं दुःख असं म्हणतात. म्हणजे त्याच्या किंवा आता समजा एखाद्याला काही आजार झाला, एखाद्याला काही कुठली शस्त्रक्रिया करावी लागली काही, किंवा कॅन्सरसारखा, आता रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला, अशा प्रकारचे विचार केले जातात की एवढी महान ही व्यक्ती, आध्यात्मिकदृष्ट्या इतक्या उंचीला पोचलेली ही व्यक्ती, आणि त्यांना कसं काय असं होतं असा विचार केला जातो. पण तो विचार चुकीचा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे काही कारणं असू देत. आता त्यांना कॅन्सर का झाला याची काही वेगवेगळी कारणं असतील, आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाही. पण कुठल्या ना कुठल्या प्रकारे दुःख हे येतच असतं. कोणाला आलं नाही? आपण रामायण वाचलं, राम काय रामाचं सगळं आयुष्य पहा, काय अगदी असा राज्यारोहणाचा प्रसंग, आणि त्याच वेळेला त्याला सांगितलं जावं की तुला वनवासात जायचं. म्हणजे इथे सुख आणि इथे लगेच इतकं लागून दुःख, ह्याच्या इतकं खरोखर वाईट काही नाही. म्हणजे रामायणातला राम पहा, सीता पहा, किंवा अनेक रामायणातली अशी किती उदाहरणं आपल्याला देता येतील. महाभारतातला युधिष्ठिर पहा, सगळ्या पांडवांचं जीवन पहा, कुंतीचं जीवन पहा, द्रौपदीचं जीवन पहा. म्हणजे दुःख येत नाही किंवा यांच्या हातून काहीतरी चुकलं म्हणून दुःख आलं असा त्याचा अर्थ नाही. दुःख हे येतच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने, तुमच्या संचितामुळे असेल किंवा दुसऱ्यांचे. आता रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की त्यांनी इतक्या जणांच्या दुःख आपल्यामध्ये घेतली की त्याचा शेवटी परिणाम त्यांच्या शरीरावरती झाला. आणि आता ते कशाला, आपण साधे जर आपल्याला कित्येक ज्यांना सायकियाट्रिस्ट म्हणतात अशा प्रकारचे जे डॉक्टर्स असतात त्यांची कित्येक अशी उदाहरणं असतात की लोकांच्या समस्या ऐकून शेवटी त्यांच्यावरती इतका वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणजे हे असं वेगवेगळी कारणं असू शकतात, कुठल्याही कारणाने का होईना, पण दुःख हे अपरिहार्य असतं. तर त्यामुळे जरा फोन बंद ठेवायचं हे मला मला किंवा कोणालाही पुन्हा पुन्हा सांगायला लागू नये. नेहमी इथे आल्यानंतर आपला फोन चालू आहे का एकदा प्रत्येकाने पाहणं जबाबदारी आहे. तर अशा प्रकारे हे दुःख ही येतच असतात. तर दुःखाचा संयोग हा अपरिहार्य असतो, पण दुःखाचा संयोग झाला तरीसुद्धा त्याच्यापासून विलग व्हायचं, वियोग, त्याला योग म्हणतात. अशी व्याख्या आहे. म्हणजे दुःखाचा संयोग झाला तरीसुद्धा त्याच्यातून बाहेर पडायचं
ते दुःख, त्या दुःखामध्ये शोक करत राहायचा नाही. मी दुःख आणि शोक ह्याच्यातलाही फरक सांगितलेला आहे. तर शोक करत राहायचा नाही, निरंतरपणे तोच विचार करत राहायचा नाही. त्याच्यातून बाहेर पडायलाच पाहिजे. सगळं जीवन पुढे आपल्यामुळे इतरांनाही आपण कष्टी दुःखी करत असतो, तर तेही करू नये. तर म्हणून त्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. तर दुःखाचा संयोग झाला तर त्यातून वियोग होणं, त्याचा वियोग जिथे असतो त्याला योग असं म्हणतात. अशी योगाची आता पुन्हा या ठिकाणी अशी व्याख्या केलेली आहे. आणि असं पुढे काय म्हटलंय ते पण मी घेते. सनिश्चयेन योक्तव्यो, म्हणजे असा अगदी पूर्ण निश्चय करून की आपल्याला असा हा सगळं हे आपल्याला साधायचं आहे. हे म्हणजे योग ज्याला म्हणतात ती योग साधना आपल्या हातून पूर्णपणे यशस्वी व्हायला पाहिजे असा निश्चय करून योक्तव्यो म्हणजे असा जो युक्त होतो, आत्मा परमात्म्याशी जो युक्त होतो म्हणजेच योग. योक्तव्यो तो कसा असतो, तर मग पुढे असं म्हटलंय योगा म्हणजे तो शब्द नीट वाचा, अनिर्विण्ण चेतसा असं म्हटलेलं आहे तिथे. योग हा तिथे आहे, अनिर्विण्ण चेतसा. तर नुसतं निर्विण्ण म्हटलं तर बरोबर उलटा अर्थ होईल. अनिर्विण्ण ह्याचा अर्थ निराश किंवा हताश न होता, निराश न होता, हताश न होता. आपली योग साधना सातत्याने तो करत राहतो, निराश न होता. हे दुःख कोसळू देत, काही कसलेही प्रसंग येऊ देत, काही होऊ दे, तो निराश न होता, हताश न होता, अत्यंत निश्चयाने आपली योग साधना पूर्णपणे करत राहतो. म्हणजे तो अनिर्विण्ण चेतस झालेला असतो. म्हणजे त्याला कुठली निराशा त्याला येत नाही, त्या हताशपणा त्याला येत नाही. आणि हताशपणा हा केवळ आलेल्या दुःखांमुळेच असतो असं नाही, तर निराशा, योग साधनेमध्ये येणारी निराशा आणखी एका प्रकारे येते. आणि ती अशी की कित्येकांना असं वाटतं, म्हणजे अगदी योगच नव्हे पण परमात्म्याची अगदी श्रद्धेने आराधना करणारी जी कोणी माणसं असतात त्यांच्याही मनामध्ये असे विचार येत असतात की अरे आपण इतकं सगळं करतो, आपण इतकं श्रद्धेने करतो, जरासुद्धा मनातून श्रद्धा आपली कमी होत नाही, पण तरीसुद्धा मला हे असं दुःख का भोगावं लागतं, मला ही अशी, किंवा माझ्या या साधनेला यश का येत नाही. बरोबर आहे, माझ्या या साधनेला यश का येत नाही, हे असं काहीतरी आपल्या जीवनामध्ये घडतं. म्हणजे माझ्या साधनेला यश येत नाही असं वाटतं माणसाला. हा हताशपणा आहे, ही निराशा आहे. तर असं कुठल्याही प्रकारे, कारण हा थोडा उतावळेपणा आहे. म्हणजे तुम्ही हे काही असं नाही आहे की इतकी साधना केली की लगेच तुम्हाला इतकं यश मिळालं पाहिजे, असं गणित इथे मांडता येत नाही. हा गणिताचा भागच नाही आहे. हे ईश्वराला माहिती आहे की तुमची साधना कशी आहे, तुम्ही कसे आहात, तुम्ही काय करतात, तुमची निष्ठा किती आहे, सगळं ईश्वर सर्वज्ञ आहे. आपल्याला वाटतं की ईश्वराने आपल्याला सगळं द्यावं, पण ईश्वराला बरोबर माहिती आहे की आपण कसे आहोत हेही माहिती आहे. एवढंच नाही तर आपल्याला योग्य काय आहे तेही त्याला माहिती. हे लक्षात घ्या की योग्य काय आहे, की ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य काय आहे. आपल्याला ते कदाचित अयोग्य वाटतं, आपल्याला ते दुःखकारक वाटतं, आपल्याला ते संकट वाटतं की हे काय, हे असं का व्हावं सगळं, असं आपल्याला वाटतं. पण त्याला, ईश्वराला माहिती आहे की ह्यातूनच पुढे आपली प्रगती व्हायची. आणि हे म्हणजे हे आपण आता
पॉंडिचेरीला काही जण येणार आहेत, पण काही जण येणार नाही आहेत. तर त्यामुळे सांगते की आता त्याच्यासाठी मी जे वाचन करत होते ना, तर त्यावेळेला अरविंदांचे खूप जे काही सगळं जे वाचलं, तर त्याच्यामध्ये ना एक अतिशय सुंदर विचार की जो मी त्यावेळेला तिथेसुद्धा अगदी स्पष्ट करून हे सांगितला होता की अरविंदांनी असं या ठिकाणी म्हटलं आहे की जीवनातले बाह्य प्रसंग ऐका हां, म्हणजे मी आता तुम्ही जे कोणी पॉंडिचेरीला याल ते तुम्ही त्या संदर्भामध्ये ऐकाल पुन्हा, पण सगळ्यांनाच हे माहिती असावं म्हणून सांगते की त्यांचं इतकं सुंदर हे एक विधान आहे की जीवनातले बाह्य प्रसंग हे आपल्या अंतर्विकासाची एक संधी आहे, म्हणून त्याचा आपण उपयोग करून घ्यायचा असतो. लक्षात घ्या की आपण अशा दृष्टीने विचारच करत नाही. जीवनातला बाह्य प्रसंग हा आपल्या विकासाची, आपली जो काही आत्म्याचा विकास व्हायचा आहे, जो आत्मोद्धार व्हायचा आहे, त्याची संधी आहे, म्हणून त्या विशिष्ट परिस्थितीचा आपण उपयोग करून घ्यायचा आहे. हे आपल्या लक्षात येत नाही. आपण त्याच्याकडे त्या दुःखाने आणि त्या सगळ्या निराशेने आपण खचून जातो. तर किती सुंदर वाक्य हे अरविंदांनी सांगितलेलं आहे की ही आपल्या अंतर्विकासाची, आपल्या आत्मविकासाची ही संधी आपल्याला असते देवाने दिलेली, आणि त्याचा आपण उपयोग करून घ्यायचा असतो. म्हणजे ह्या प्रसंगातून आपला विकास आपण साधायचा असतो, आणि म्हणून खचून जायचं नाही, म्हणून आपण हताश व्हायचं नाही. म्हणजे साधनेच्या बाबतीत सुद्धा की एवढं मी करते पण मला काहीच यश मिळत नाही असं म्हणायचं नाही. आपल्याकडून आपण प्रयत्न चालूच निरंतरपणे चालू ठेवायचा. आपली श्रद्धा ढळायला द्यायची नाही. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर म्हणून हे जे आहे ते अशा प्रकारे आपण लक्षात घ्यायचं की हे जे म्हटलं आहे ना की अनिर्विण्ण चेतस असं जे म्हटलेलं आहे ना, त्याचा फार सुंदर अर्थ आहे की अनिर्विण्ण ह्याचा अर्थ निराश न होता, हताश न होता. आणि का हताश नाही व्हायचं हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं अरविंदांच्या विधान सांगून की का नाही हताश व्हायचं. येणारच काही प्रसंग आपल्यावरती असे येणार, त्याला काही इलाजच नसतो, त्यातून आपण पुढे जायचं असतं. उलट नुसतंच पुढे जायचं नसतं, तरी आपल्या आत्मविकासाची संधी आहे असं लक्षात घेऊन आपण पुढे जायचं असतं. हा किती सुंदर विचार आहे बघा. तर अशा प्रकारे हा श्लोक आता आपण पाहिला. आता त्याच्यानंतर आपण त्याच्यावरच्या ज्या ओव्या आहेत त्या आपण पाहूया. ओव्या 72वी ओवी 372वी ओवी अशी आहे. जया सुखाची या गोडी मन आरतीची सेच सोडी संसारीची या तोंडी गुंतले जे. म्हणजे हे जरा इकडचे शब्द तिकडे असे जोडून घ्या. पहा, मन संसारीची या तोंडी गुंतले जे हे एकत्र करा. म्हणजे जे आपलं मन संसारामध्ये, मग त्यातली सुख दुःख यश अपयश ह्याच्यामध्ये जे सगळं गुंतलेलं असतं, तर असं जे आहे, असं जे मन असतं की संसाराची या तोंडी गुंतले जे. तर तोंडी शब्द वापरणं सुद्धा ना ज्ञानदेवांनी सुंदर वापरला आहे तो शब्द की हां, जबड्यात सापडणं, तोंडात सापडणं. साधं पहा की आपण घास सुद्धा तोंडात घातला की तो जो आत जातो, आपल्याला पुन्हा बाहेर काढणं काय किती इच्छा, म्हणजे ते बाकीचे उपाय सोडा, पण हे तोंडी हा जो शब्द वापरला आहे तो सुद्धा बरोबर इतका समर्पक आहे इथे की ते संसारीच्या तोंडी गुंतलेलं असतं की एकदा का त्या संसाराला आपण लागलो की त्याच्यातच आपण इतके अडकून 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 राहतो, त्याच्यातून आपली सुटकाच होत नाही, बाहेरच पडत नाही. असं जे मन असतं ते मन आता कसं होतं की जया सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी. म्हणजे ह्या सगळ्या संसारातली ही जी सगळी सुखं आहेत ज्याची आपल्याला चटक लागलेली असते, ज्या सुखांची, त्या सुखाची
आरतीची सेची सोडी म्हणजे त्याचा विचारच करत नाही, परवाच करत नाही. आरती ह्याचा अर्थ मागणं म्हणजे त्या इच्छामुळे मनामध्ये राहतच नाही, त्या इच्छा मनामध्ये राहतच नाही. जे योगाची बरव, संतोषाची राणीव, ज्ञानाची जाणीव जया लागी. जे योगाची बरव म्हणजे हे योग सुखाचं सौभाग्य असं. योग सुखाचं म्हणजे हे जे आहे ना, अशी त्याची स्थिती होते की योग सुखाचं सौभाग्य त्याला मिळालेलं आहे. सगळं इतकं सुख, महासुख त्याला प्राप्त झालं आहे. योगाची बरव याचा अर्थ अत्यंत उत्तम सुख त्याला प्राप्त झालेलं आहे. संतोषाची राणीव, राणीव याचा अर्थ राज्य, राणीव याचा अर्थ राज्य. राणीव या शब्दाचे आणखी अर्थ आहे, पण या ठिकाणी हा अर्थ आहे. संतोषाची राणीव म्हणजे संतोषाचं राज्यच प्राप्त झालं आहे त्याला. तो राजा झाला आहे सगळ्या संतोषाचा. संतोषाचं राज्य आहे त्याला प्राप्त झालेलं. आणि ज्ञानाची जाणीव जया लागी म्हणजे हा योग जो आहे तो का आहे, तर तो योगाचा अभ्यास केल्यामुळे ज्ञानाची जाणीव, तोपर्यंत आपल्याला ज्ञानाची जाणीव झालेलीच नसते. आत्मज्ञान म्हणजे काय हे आपल्याला कळलेलंच नसतं. आपण ज्याला ज्ञान म्हणतो ते फार वेगळं असतं. तर ज्ञानाची म्हणजे हा योग कशा करता करायचा, तर त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान म्हणजे काय त्याची खरी जाणीव होते, ज्ञानाची जाणीव होते. त्याच्याकरता योग करायचा. ते अभ्यासिलेनी योगे सावेव देखावे लागे, देखिले तरी अंगे होईल जेगा. म्हणजे हा योगाचा अभ्यास, अभ्यासिलेनी म्हणजे योगाचा अभ्यास जर करतच राहिलं निरंतरपणे, सातत्याने जर योग साधना करत राहिले तर काय होतं, तर त्या योगाचं जे सुख आहे, त्या योगाचं जे सुख आहे, कारण योग कशाशी होतो, परमात्म्याशी होतो, आत्म्याशी होतो ना. तर त्याच्यामुळे जे काही सुख लागतं ते सुख ते सावेव देखावे लागे. ह्याचा अर्थ सावेव म्हणजे अवयव, मूर्तिमंत, मूर्तिमंत सुख तुम्हाला मिळतं. मूर्तिमंत, सावेव देखावे लागे म्हणजे तुम्हाला मिळतंच ते मूर्तिमंत असं सुख मिळतं. आणि मग पुढे देखिले तरी अंगे होई जेल गा म्हणजे एकदा का ते पाहिलं, ते सुख एकदा का कळलं आपल्याला की आत्मसुख काय आहे हे एकदा का कळलं, अंगे होईल जाईल म्हणजे ते सगळं आपण मुळी त्याच्याशी एकात्मच होऊन जातो, तद्रूप होऊन जातो, एकात्म होऊन जातो. मग आपल्याला दुसऱ्या कशाची गोडीच वाटत नाही. आता पुढच्या सुद्धा ओव्यास घेते. जरूर असेल तर तिथे एखादा श्लोकातला शब्द जरूर असेल तर सांगू. 75 ओवी. परी तोची योगू बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. आलं लक्षात काही? अर्जुनाला आता बापा हा शब्द बाबा आपण म्हणतो ना, अर्जुना बाबा, अरे तो योग एकेपरी आहे सोपा, सोपा आहे, तू
त्याला तो फार कठीण आहे असं समजू नकोस, तो सोपा आहे. कारण हा काय आहे, आत्मसंयम योग आहे. तर तो आत्मसंयम योग करता येतो, तो सोपा आहे. कधी तो सोपा होतो त्याचं वर्णन पुढे आहे. जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. ह्याचा शोक झाल्यावर सुद्धा जर हा म्हणजे तुम्ही स्थिर राहिला. हा स्थिर राहिला किंवा कंटिन्युएशन राहिली त्याच्यात मनाने संकल्पाचा पुत्र म्हणजे संकल्प. मनाने संकल्प जो केलाय हा तो जरी म्हणजे तो तसाच राहतो. तो नाहीसा झाला तरी दुःख हे होणारच नाही नाहीसा असा संकल्प एखाद्या मनाने किंवा हे योग साधना करायचा संकल्प केलाय तर तो नाहीसा होणारच नाही. पण त्याला मग शोक कशाला म्हटलंय? पुत्र शोक झाला तरी ते राहिलं पाहिजे असं म्हणजे त्याच्यापासून तुम्ही जोडता कामा. कोणी आणखीन सांगू शकता? फार वेग याचे विषय सुखाचा मृत्यू आ? संकल्प म्हणजे विषय सुखांचा मृत्यू झाल्याचा असं दुःख असं होतं का? सुख. हा, मग हे सुख चांगलं. हा म्हणजे हा. तुम्ही थोडं जवळ आलात. ते कसं कसं आहे पहा. पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. संकल्पाला पुत्र शोकाचं दुःख देतो. हा संकल्पाला पुत्र शोकाचं दुःख देतो. आता संकल्पाचा पुत्र म्हणजे काय? वासना, कामना. आलं लक्षात? म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या वासना निर्माण होतात, कामना, मला हे हवंय, मला ते नको आहे, हे जे सगळं द्वेष, राग द्वेष, हे सगळं जे आहे ते संकल्पाचे पुत्र. आलं लक्षात? असं आहे ते की ते संकल्पाचे पुत्र आहेत. म्हणजे संकल्पाने जन्म दिलाय त्यांना. आधी आपल्यामध्ये एक संकल्प निर्माण झाला, काहीतरी आपण पाहिलं का की आता ते आपल्याला हवंय. किंवा एखादी गोष्ट आता समोर अर्जुनाने आपल्या आपटांना पाहिलं, मी ह्यांच्याशी लढणार नाही, मनामध्ये संकल्प आला. मग पुढे सगळं त्यांनी सगळ्या मग त्याच्या कामना आणि वासनांचं वर्णन पुढे केलेलं आहे की मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, ह्याच्यातून असं होईल, त्याच्यातून तसं होईल वगैरे वगैरे. म्हणजे हे सगळं पुढे मग त्याची अशी एक संतती निर्माण होते. म्हणजे संकल्पाची संतती, संकल्पाची ही पुढची वासना, कामना, ही संकल्पाची संतती ती निर्माण होते. तर ती संतती जी आहे, पुत्र जो आहे संकल्पाचा, त्यालाच मारून टाकायचं. म्हणजे मग संकल्प पुत्र शोक करेल. हां, म्हणजे संकल्प म्हणजे कसं आहे बघा. आता त्याला पुढे जोडून पुढच्या ओव्या आहेत त्या पाहिल्या की आणखी अर्थ स्पष्ट होतो की कधी हा योग सोपा होतो जर आपण संकल्पाला पुत्र शोक दाखविजे. हां, आता इथपर्यंत लक्षात आलं. आता हेच त्या श्लोकामध्ये कसं आहे बघा, संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा असं म्हटलेलं आहे. म्हणजे संकल्पातून निर्माण झालेले काम आणि सर्वांशेषता म्हणजे सगळं काम, वासना, सगळं जे काही निर्माण झालेलं आहे ते सगळं त्यक्त्वा म्हणजे ते सगळं टाकणं असं फक्त तिथे म्हटलंय. ते थोडं काव्यात्मक रूपामध्ये ज्ञानदेवांनी असं मांडलंय की संकल्पाला पुत्र शोक होऊ दे. आणि आता ते कसं तर बघा, आता पुन्हा वाचते. परी तोची योगू बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. हा विषया ते निमालिया ऐके, इंद्रिये नेमाचिया धारणी देखे, तरी हिये घालूनी मुके जीवितासी. म्हणजे हा म्हणजे तो संकल्प तो काय पाहतो, त्याला पुत्रशोक होतो म्हणजे काय काय दिसतं तर विषया ते निमालिया ऐके, म्हणजे सगळे जे इंद्रियांचे जे सगळे विषय आहेत ते निमाले, आता शांत झाले. त्या विषयांबद्दल ओढच नाही आता राहिली. संकल्पच गेला की मग आपोआपच पुढचं सगळं गेलं. तर त्यांना विषया ते निमालिया ऐके, संकल्प असं ऐकतो म्हणजे
पुत्रशोक त्याला होतो. तो कसा होतो, तर आपला पुत्र मेला हे कसं त्याला कळतं, तर विषयात ते निमालिया ऐके, म्हणजे विषय सगळे नाहीसेच झाले, इंद्रियांचे विषय आता काही राहिलेच नाही, त्याच्याबद्दल ओढच राहिली नाही इंद्रियांना. इंद्रिये नेमाची या धारणी देखे, म्हणजे अत्यंत नियंत्रित झालेली आहेत सगळी इंद्रिय. हे तो पाहतो. संकल्प काय पाहतो, तो इंद्रिय सगळी नियंत्रित झाली आहेत. नेमाची या धारणी देखे, म्हणजे नियंत्रित झाली आहेत इंद्रिय. तरी हिये घालुनी मुके जीवितासी, हिये घालुनी म्हणजे ऊर फुटून, हिये घालुनी म्हणजे ऊर फुटून तो मरून जातो असं वर्णन केलं. हिये घालुनी मुके म्हणजे ऊर फुटून तो शेवटी मरून जातो, म्हणजे मनातला संकल्प संपतो असं म्हणायचं आहे. ते असं अशा प्रकारे ज्ञानदेवांनी मांडले. ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी, सुखे धृतीचा धवळारी बुद्धी नांदे. म्हणजे असं वैराग्य जर निर्माण झालं, असं की करी याचा अर्थ असं जर वैराग्य निर्माण झालं, म्हणजे काही वासना नाही, संकल्पाचे भाव म्हणजे त्याच्यातून निर्माण होणाऱ्या कुठल्याही आशा आकांक्षा नाही, ही परिस्थिती निर्माण झाली म्हणजे वैराग्य निर्माण झालं. मग काय होतं, संकल्पाची सरे वारी, वारी ह्याचा अर्थ येरझारा, येरझारा म्हणजे संकल्प आपल्या मनात येतात जातात, ह्या ज्या त्यांच्यात चालू असतो, मग आपल्याला सारखं आठवत राहतं की अरे हो हे आपल्याला हवं आहे, हे आपल्याला हवं आहे, असं जे आपल्याला सारखं वाटत राहतं. तर संकल्पाची सरे वारी. आणि मग काय होतं, एकदा का संकल्पाची वारी संपली की मग सुखे धृतीचा धवळारी बुद्धी नांदे, म्हणजे बुद्धी नांदे कुठे, तर धृतीचा धवळारी. धवळारी ह्याचा अर्थ महालामध्ये, धृतीच्या महालामध्ये म्हणजे धैर्याच्या महालामध्ये बुद्धी नांदते. म्हणजे बुद्धी धैर्यवान बुद्धी होते, धैर्यवान बुद्धी होते. बुद्धी धृतीच्या महालामध्ये नांदते. आता पुढे जाऊया. इथे 25 आणि 26 हे 2 श्लोक एकत्र आहेत आणि त्याच्यावरच्या ओव्या एकत्र घेतलेल्या आहेत. आपण ओव्याच आधी पाहतो, श्लोकातल्या काही महत्त्वाचे शब्द नंतर सांगणार आहे. आता बुद्धीचा उल्लेख आधी केला ह्या आधीच्या ओवीमध्ये, आता तेच पुन्हा कसं म्हटलं आहे. बुद्धी धैर्या होय वसवटा. वसवटा याचा अर्थ वसतिस्थान. वसतिस्थान म्हणजे बुद्धी आता धैर्याच्या वस्तीला गेलेली आहे, म्हणजे धैर्याच्या महालात राहिली आहे ना ती आता. तर बुद्धी तिथे स्थित झाली आता, ती आता धैर्यवान बुद्धी आहे. तर अशा या धैर्यवान किंवा धैर्ययुक्त बुद्धीनी पुढे काय म्हटलंय, तरी मनाते अनुभवाची या वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. अशा ह्या धैर्ययुक्त बुद्धीनी अनुभवाची या वाटा म्हणजे अनुभवाच्या वाटेनी मार्ग आहे. अनुभव घेत घेत पुढे जायचं आहे. एकदम काही सगळं प्राप्त होणार नाही आहे योगाचं फळ. तर अनुभवाच्या वाटेनी जायचं आहे, मनानी अनुभवाच्या वाटेनी जायचं आहे. आणि मग असं ते जे मन आहे की अनुभवाच्या वाटेनी जात जात प्रपंचापासून ते मन दूर व्हायला लागतं. अनुभव त्याला जे यायला
असतात, त्या धैर्य आलेलं आहे त्या बुद्धीला, आणि त्याच्यामुळे मनाला सुद्धा जे काही अनुभव येतात त्या अनुभवाच्या वाटेने जात जात हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. हळूहळू हा जो शब्द आहे ना तो सुद्धा अगदी महत्त्वाचा आहे, अगदी महत्त्वाचा आहे. आणि तो शब्द ह्या श्लोकामध्ये आहे. हा 25वा जो श्लोक जर तुम्ही पाहिलात तर त्याची सुरुवात पहा. शनैः शनैः म्हटलेलं आहे ना, शनैः शनैः ह्याचा अर्थ हळूहळू. हे एकदम लगेच होणारी गोष्टच नाही आहे. योगाचं फळ किंवा योगाची साधना काही एकदम आपल्याला फळ देणारी साधना नाही आहे ती हळूहळू हळू. म्हणजे हे आत्मनियंत्रण आहे ना. आत्मनियंत्रण कधीच आपल्या मनाला कधी आपण एकदम काही हे करू शकत नाही, एका विशिष्ट मार्गाला लावू शकत नाही. तर हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. आणि असं म्हणण्यामध्ये हाही भाव आहे की हळूहळू म्हणण्यामध्ये तुम्ही धीराने घ्या या गोष्टी. हळूहळूच ते होणार आहे, क्रमाक्रमानेच ते होणार आहे, हे लक्षात घ्या. मनावरती दडपण आणू नका. होत कसं नाही. हां, कारण होत कसं नाही असं नाही, मन दाबून टाकणं किंवा आपल्या इंद्रियांचे जे काही विषयांच्या बाबतीतल्या आसक्ती आहेत त्या एकदम दडपून टाकल्या तर काय होतं, काहीतरी विकृती निर्माण होते, किंवा त्या माणसाच्या वर्तनामध्ये, त्याच्या स्वभावामध्ये काहीतरी अशा प्रकारचं अत्यंत संताप, रागिष्ट वृत्ती किंवा मत्सरी वृत्ती, नको त्या गोष्टीचा लोभ, अशा गोष्टी दिसतात त्या अशा माणसाच्या वर्तनामध्ये. तर त्यामुळे हे जे आहे, हे जे साध्य करायचं ते हळूहळूच करायचं. म्हणजे अनुभव घेत हळूहळू म्हणजे एकदम काहीही साध्य होणार नाही आहे. आपल्याला प्रयत्न करत करत करत, म्हणजे कसं एखादं मूल जरा जास्ती खोडकर असतं आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की दुसऱ्या एखाद्या मुलापेक्षा एखादं मूल जास्ती खोड्या करतं, हे करतं, आपण नको म्हटले की अगदी नेमकं जाऊन ते करेलच, अशी असतात मुलं. त्या मुलाला जर तुम्ही मारलं, त्या मुलाला जर तुम्ही रागावलात, त्यांनी काही साधत नाही. त्या मुलाला हळूहळू म्हणून हे जे आहे ना, हे नेहमी लक्षात ठेवायचं की कुठलाही मार्ग बदलण्यासाठी एकदम दडपण कधी आणू नये. हळूहळू आपल्याला त्या मार्गाकडे जायचं आहे, एकदम कधी. आणि जसं आपण मुलाला लढिवाळपणे त्याला समजावून सांगून त्याला एक वळण लावतो आपण, तर तो योग्य मार्गाकडे जातो. ते मूल पुढे नंतर योग्य मार्गाकडे जातं. तसंच मनाला सुद्धा हळूहळू चुचकारून वळण लावायचं. ही महत्त्वाची गोष्ट आहे. दडपण आणायचं नाही. म्हणजे बुद्धी धैर्यवान आहे, सगळं आहे, पण मनावरती एकदम दडपण आणायचं नाही. जे मन आत्तापर्यंत संसाराच्या तोंडी गुंतलेलं आहे ते मन एकदम तुम्ही दडपून टाकलं तर त्याच्यामध्ये विकृती निर्माण होणारच. तर त्यामुळे त्याला चुचकारून हळूहळू त्याला वळण लावणं हाच त्याला मार्ग आहे. आणि म्हणून ते अनुभवाची या वाटा, हे सगळे शब्द जे ज्ञानदेवांनी घातलेत ते इतके महत्त्वाचे आहेत की हळूहळू अनुभव घेत की असं होतं ना, मग आता आपण म्हणजे आपल्या स्वतःच्याच मनाचा विचार करा की आपण ध्यानामध्ये आपलं मन लागत नाही, काय होतं. हळूहळू आपण स्वतःचाच आपण विचार करत काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्या मनाला समजावून सांगत आपण त्याला वळण लावायचं असतं. त्यावेळेला कुठलाही हा मार्ग साध्य होऊ शकतो, एकदम कधीच होत नाही. म्हणून ते श्लोकामध्ये सुद्धा शनैः शनैः असं उपरमेत असं जे म्हटलं ना, उपरम ह्याचा अर्थ अनासक्त होणं. उपरम ह्याचा अर्थ अनासक्त होणं, विरक्त होणं, अनासक्त होणं म्हणजे उपरम. 25वा श्लोक आहे पहा, त्याच्यामध्ये शनैः शनैः उपरमेत असं म्हटलं आहे. म्हणजे ते मन कसं आहे तर ते विरक्त व्हायला पाहिजे, ते अनासक्त व्हायला पाहिजे, पण ते हळूहळूच होणार आहे हे आपण लक्षात घ्यायचं. आणि म्हणून
तोच शब्द इथे असा वापरला आहे, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. म्हणजे त्याला आत्म्यामध्ये स्थित करायचं आहे, पण ते कसं हळूहळू करायचं. एकदम कोणालाही की तू देह नाही आहेस आणि तू आत्मा आहेस शक्य आहे का? कोणालाही हे असं वागणं शक्यच नाही आहे. कारण आपण इतके सगळी आपण संसारामध्ये गुंतलेली माणसं आहोत, अनेक प्रकारच्या परिस्थितींमधनं आपण जात असतो. कधीच ह्या गोष्टी शक्य नाही. त्यामुळे जे आपल्याला समजा योगमार्गाला जायचं असेल तर हे आपल्याला अशा प्रकारे करायला लागतं. आता पुढे, याही एकेपरी प्राप्ती आहे विचारी. म्हणजे इथे काय म्हटलं, याही एकेपरी म्हणजे हा हळूहळू करत करत सुद्धा जे काही घडतं ना, प्राप्ती आहे विचारी. म्हणजे अर्जुना विचार कर की त्याच्यामध्ये सुद्धा प्राप्ती आहे. म्हणजे असं नाही की तू काहीतरी तुला काही साध्यच होणार नाही असं नाही, ह्याच्यामध्येही काही प्राप्त होणारच आहे. तर हे तू लक्षात घे. याही एकेपरी प्राप्ती आहे विचारी. हा विचार कर तू, हे जाण तू की अशा मार्गाने गेलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपण काही प्राप्त करू शकतोय. पुढे काय म्हटलंय, हे न ठके. म्हणजे हे जर जमलं नाही, हे न ठके ह्याचा अर्थ हे जर तुला जमलं नाही, की हा जे आत्ता सांगितलं की हळूहळू त्याला मार्गाला लावायचं, हे समजा तुला जमलं नाही, हे न ठके तरी सोपारी आणिक ऐके. म्हणजे आणखी एक सोपी एक युक्ती आहे किंवा आणखी एक सोपा मार्ग आहे, तो ऐक. आता काय तो मार्ग आहे, तर आता नियमुची हा एकला जीवे करावा आपुला, जसा जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरा नोहे. म्हणजे काय की आता नियमुची हा एकला जीवे करावा आपुला. म्हणजे एक असा नियम जीवे करावा म्हणजे अगदी मनापासून करायचा. एक नियम मनापासून करायचा. काय करायचा तो नियम, तर जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरा नोहे. म्हणजे आपण एकदा जो काही एक कृतनिश्चय, एक दृढ निश्चय करणार आहोत किंवा केलेला आहे, त्याच्या बाहेर आपण काही झालं तरी पडायचं नाहीच. असा आपण एक नियम आपल्या मनाला करून घ्यायचा की काय वाटेल ते झालं तरी मनाला हे कळलंच पाहिजे की ह्याच्या बाहेर आपण जायचं नाही. जो कृतनिश्चय आहे, जो काही आपण दृढ निश्चय केलेला आहे, त्याच्या बाहेर आपण जायचं नाही. हे एकदा आपण मनाला पटवूनच द्यायचं, नियमच करायचा आणि तो नियम मन पाळेल असं आपण बघायचं. तर अशा प्रकारे म्हणजे हा एक आणखी एक उपाय त्याला आहे. आता पुढे काय म्हटलंय, जरी येतुलेने चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे. म्हणजे जरी येतुलेने चित्त स्थिरावे म्हणजे एवढं करून जर चित्त स्थिर झालं तरी काजा आले स्वभावे. म्हणजे चला बरं जमलं आपल्याला, स्वाभाविकपणे नैसर्गिकपणे फार काही करावं लागलं नाही, स्वभावतः घडून गेलं आपल्याला, हे आपल्याला साध्य झालं असं आपण म्हणायचं. जरी येतुलेने चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे. पुढे काय म्हटलंय, न राहे तरी घालावे मोकलुनी. म्हणजे समजा हे सगळं करूनही चित्त जर नाहीच स्थिर झालं तर काय करायचं, मोकलुनी घालावे, त्याला मोकळं सोडायचं. मोकळं नाही ना, चित्त स्थिर होत आहे त्याला मोकळं सोडायचं. आणि त्या ठिकाणी असं मग पुढे म्हटलंय की मग मोकलीले जेथ जेथ जाईल तेथुनी नियमुची घेऊन येईल, ऐसेनी स्थैर्याची होईल सवे यया. म्हणजे जाऊ दे, मोकळं सोडायचं त्याला. पण मोकाटपणे जरी सोडलं तरी सुद्धा कुठे जिथे जाईल ना तिथे शेवटी हा जो नियम आपण एकदा मनात केलेला आहे कधीतरी त्या चित्ताला आठवेल.
कधीतरी आठवेल की आपण असा काहीतरी नियम केला होता की असं आपण करायचं आहे, हा नियम कधीतरी त्याला आठवेल. आणि असं होतं पहा, होतं अगदी ध्यान करताना सारखं काहीतरी दुसरे विचार येतात, पुन्हा आपण विचार करतो की नाही हा विचार करायचा नाही, मग पुन्हा ध्यानात. म्हणजे हे आपण करू शकतो, ह्या गोष्टी आपण करू शकतो. तेच इथे म्हटलंय की तो नियम जो आपण एकदा केलेला आहे की त्या दृढ निश्चयाच्या बाहेर जायचं नाही, हा नियम कधीतरी याला आठवेल चित्ताला आणि मग तो नियमच त्याला पुन्हा मागे घेऊन येईल. ऐसेनी स्थैर्याची होईल सवेयया. सवे म्हणजे सवय, अशी सवयच होऊन जाईल मग स्थैर्याची, की मग सारखं ते बाहेर जाणार नाही. कारण मनावरती नियंत्रण आणणं हे कठीण आहे, खूप कठीण आहे. आणि म्हणून पहा, तुम्हाला आठवत असेल मागे एकदा मी कबीराचाच दोहा सांगितला होता, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, असं म्हटलेलं आहे कबीराने. की मनावरती नियंत्रण आणणं फार कठीण आहे. शरीरावरती तर तुम्ही आणू शकता, की आता हे नाही करायचं तर नाही करायचं, हे आपण आपल्या शरीराला, आपलं शरीर आपण हे करू शकतो, त्याच्यावरती नियंत्रण करू शकतो. की नाही ही वस्तू दुसऱ्याची आहे, आपण उचलायची नाही, असं म्हटल्यानंतर आपण शरीरावरती नियंत्रण आणू शकतो. मनाला कधीतरी मोह होतो की काय सोनं पडलंय रस्त्यामध्ये, उचलायचं का नाही उचलायचं, मनाला मोह होईल. पण नाही, हे आपलं नाही आहे ना, आपण नाही उचलायचं. एक मी गोष्ट सांगितली होती, आठवते की एक साधा कामगाराची गोष्ट सांगितली होती की पाणी घालणारा म्हणजे पाणक्यात, की त्याची गोष्ट सांगितली होती की तो आपलं पाणी घालत होता आणि एक संन्यासी तिथून जात होता. तर तो संन्यासीने पाहिलं की रस्त्यावरती एक सोन्याची मोहर पडली आहे. तर संन्यासाला वाटलं की ह्याला मोह होऊ नये ह्या नाण्याचा उचलायचा, तर म्हणून ह्याच्या हातून चुकू नये म्हणून त्या संन्यासाने पाय ठेवला त्या सोन्याच्या मोहरीवरती आणि उभा राहिला. हा आपलं पाणी घालतोय, जातोय, येतोय. शेवटी त्याने एकदा विचारलं की मी इतक्या वेळा इथून गेलो आलो, तुम्ही असे का उभे राहिला, तुम्हाला काही झालं आहे का? तर मग तो म्हणाला, नाही मी तुला खरं सांगतो की इथे असंच एक सोन्याचं नाणं पडलं आहे, पण ते तू उचलू नये, तुला मोह होऊ नये म्हणून मी त्याच्यावरती पाय ठेवून उभा राहिलं. तर तो म्हणाला, मी ते सकाळीच पाहिलं होतं. म्हणजे आपलं जे नाही ते आपण घ्यायचं नाही, हे किती मनावरती हे आहे. पण म्हणजे शरीर आणि मन ह्याच्यामध्ये फरक असतो. म्हणून म्हणजे कबीराला असं मुळीच म्हणायचं नाही की मनावरती नियंत्रण आणू नये, असं मुळीच म्हणायचं नाही. मन गया तो जाने दे, म्हणजे जाऊ दे मन, असं नाही आहे. मनावरती नियंत्रण आणायचं, पण मनाला सवय लावायला आधी शरीरावरती नियंत्रण ठेवायला पाहिजे, असं कबीराचं हे आहे. तर अशा प्रकारे हे तर ते मन पुन्हा स्थिर होईल असं म्हटलेलं आहे. आणि मग आता पुढच्या श्लोकाच्या ज्या ओव्या आहेत ना 27 नंतरच्या, त्या मी आधी ओव्या घेते, पण त्याच्यानंतर ह्या श्लोकातले फार सुंदर शब्द आहेत की जे तितके ह्या ओव्यांमध्ये आलेले नाही, आणि ते शब्द मात्र मी सांगणार आहे. पाठी केतुलेनी एके वेळे, म्हणजे तो मगाचाच विचार पुढे आहे हां, की ते जे मन आहे की जे मोकाट सोडलं आहे ते कधीतरी नियमाची त्याला आठवण होईल आणि ते मागे येईल, असं जे आहे तोच विचार पुढे मांडलेला आहे. पाठी म्हणजे पुढे कधीतरी, केतुलिनी एक वेळे म्हणजे कधीतरी एक वेळ, तया स्थैर्याचेनी मेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. लक्षात आलं असेल ना की कधीतरी अशी वेळ येईल की ते स्थिर होईल आणि आत्मस्वरूपाजवळ ते सहजपणे जाईल. तो सहज शब्दालाही महत्त्व आहे की ते सहजपणे जाईल, दडपून नाही. मन दडपून कधीही अशा गोष्टीमध्ये फायदा होत नाही. ते सहजपणे गेलं पाहिजे. मनात आतून वाटलं पाहिजे की हेच सुख आहे, इथेच आपण स्थित व्हायचं आहे, हे मनाला वाटलं पाहिजे. तर सहजे हा शब्दही महत्त्वाचा आहे.
तया ते देखोनी अंगा घडेल, तेथ अद्वैती द्वैत बुडेल. आणि ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे. म्हणजे तया ते देखुनी अंगा घडेल, म्हणजे तया ते म्हणजे कोणाला? आत्मस्वरूपाला. परमात्मस्वरूप, आत्मस्वरूप, ईश्वर साक्षात्कार ज्याला म्हणतात, तो एकदा झाला. आत्मस्वरूप आपल्याला कळलं, आपलं स्वस्वरूप कळलं की त्या एकदा ते हे झालं, आपल्याला कळलं की तया ते देखोनी म्हणजे त्याला पाहिल्यानंतर अंगा घडेल, म्हणजे तुम्ही एकरूपच होऊन जाल त्याच्याशी. अंगा घडेल म्हणजे तुम्ही वेगळे राहणार नाही, त्याच्याशी तुम्ही तद्रूप होऊन जाणार, तद्रूप होणार. आणि म्हणून पुढे म्हटले तेथ अद्वैती द्वैत बुडेल. द्वैत संपलं, द्वैत नाही. आता हा साधक आणि तो परमेश्वर, हा साधक आणि तो आत्मा, हे द्वैतच नाही आता उरलं, ते अद्वैत होऊन गेलं. अद्वैतामध्ये द्वैत बुडून गेलं. आणि ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे, म्हणजे असं जे ऐक्य साधेल त्याच्यामुळे संबंध त्रिलोकामध्ये, संबंध त्रैलोक्य प्रकाशमान होईल. ऐक्य ते जे उघडेल म्हणजे सगळीकडे तेजोमय होऊन जाईल सगळं त्रैलोक्य. हे जे ऐक्याचं तेज आहे, कारण इथे त्रैलोक्य ऐक्य ते जे उघडेल असं का म्हटलंय सांगा कोणी? हे जे म्हटलंय की आता आधी नुसतं एवढं म्हटलं तेथ अद्वैती द्वैत बुडेल, म्हणजे ह्या योगी जो आहे त्याच्याबद्दल हे म्हटलेलं आहे. आता ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे, म्हणजे संबंध त्रैलोक्यामध्ये या ऐक्याचं, या अद्वैताचं तेज उजळेल असं म्हटलेलं आहे. तिन्ही लोक वेगळे वेगळे राहणार नाही, ते संपेल तो जो अखंड संपेल. घनदाट भरलेलाच आहे ना परमात्मा, घनदाट, त्यामुळे त्रिभुवनात भरलेलाच आहे त्याचा तो भरलेलाच आहे. मग ते तेज एक झाल्यावर तेज प्रकट होतं. पण हे सर्व परब्रह्म एकच होईल. एक दोन्ही त्रिभुवन असं हा एक भाग झाला, म्हणजे तुम्ही म्हणता हा एक भाग आहे. पण ह्याच्यामध्ये आता हा जो योगी आहे, ह्या योग्याचं द्वैताचं अद्वैत झालं, ह्याच्यातून त्रैलोक्यामध्ये संबंध ते सगळं परब्रह्म एकच होईल. तो योगी, त्याचं तत्व, आत्मतत्व, ईश्वर, हे सगळं संबंध एकच होईल. कसं? तो तेजोमय परब्रह्म आहे ना, मग हा पण झाला ना एकरूप झाल्यावर. तो द्वैत संपलं ना त्याचं. ह्याचा म्हणजे तुम्ही आलाय साधारण जवळ, पण ह्याचा अगदी स्पष्ट खरा अर्थ असा होतो की ज्या द्वैत संपणं आणि अद्वैत निर्माण होणं, ह्याचा अर्थ फक्त हा माणूस, हा योगी आणि परमेश्वर ह्यांचंच नव्हे, तर हा माणूस आणि सगळं विश्व, सगळं त्रैलोक्यमुळे त्याला ईश्वरच वाटायला लागणार. लक्षात आलं का? म्हणजे ईश्वर जसा मी ईश्वर आहे, मी जसा आत्मा आहे, तसंच तो विचार पुढेही आता आणखी जास्ती येणार आहे पुढच्या भागामध्ये. पण ह्याच ठिकाणी तो खरं म्हणजे आलेला आहे अगदी बीजरूपामध्ये, की कसा की ह्याचा जो आता ह्याला जे अद्वैत साधलंय, ह्याचा अर्थ ह्याचा आत्मा आणि परमात्मा हे एक आहे हे याला कळलेलं आहे. बरोबर आहे? आता परमात्म्याच्या किंवा ईश्वराच्या आपण ज्या 3 अवस्था पाहिल्या त्या लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मधली जी अवस्था आहे ती अक्षर आत्म्याची, बरोबर आहे? अक्षर आत्मा जो असतो तो कसा असतो की अक्षर आत्मा हा केवळ माझ्यामध्ये नाही आहे, जो माझा आत्मा आहे तोच सर्वांचा आत्मा आहे. बरोबर आहे ना? तोच सर्वांचा आत्मा आहे. तर आपण ज्या वेळेला ह्या
अक्षर आत्म्याची आपल्याला ज्या वेळेला आपण त्याच्याशी एकरूप होतो आणि त्याच्याशी एकरूप होऊन परमेश्वराशी एकरूप होतो, म्हणजे आधी आत्म्याशी एकरूप होणं म्हणजे अक्षर आत्म्याशी एकरूप होणं, हे लक्षात घ्या. नाहीतर क्षर आत्म्याशी आपण आहोतच एकरूप, बरोबर आहे ना. आपण अपरा प्रकृतीमध्ये क्षर आत्म्याचंच स्वरूप आहे आपलं, पण आपण आता आत्म्याशी एकरूप होतो म्हणजे कुठल्या आत्म्याशी होतो? अक्षर आत्म्याशी. आणि अक्षर आत्म्याचं स्वरूप काय आहे की तो केवळ माझ्यात नाही आहे, तो सर्वव्यापी आहे, सर्वांमध्ये तोच आत्मा आहे. म्हणजे परमेश्वराचा आत्मा, माझ्यातला आत्मा आणि इतर सर्व त्रैलोक्यामध्ये असणाऱ्या सगळ्या भूतमात्रांचा, सगळ्यांचा आत्मा हा एकच आत्मा आहे. हे ते अद्वैत आहे, ते अद्वैत आहे. म्हणजे अद्वैत ह्याचा अर्थ असा की ह्या सगळ्याशी आपण, म्हणजे तो योगी हा ह्या सगळ्याशी एकरूप होऊन जातो. विश्वाला ते पुढच्या काही श्लोकांमध्ये, ओव्यांमध्ये आणखी स्पष्ट झालं आहे. कसं ते तुमच्या, आता मी जे सांगते हे तुम्हाला त्यावेळेला पटेल की हा भाव आता या ठिकाणी बीजरूपाने सांगितला आहे की अद्वैत ह्याचा अर्थ हा आहे की आपलं ऐक्य हे केवळ आपल्या आत्म्याशी नाही, तर तो आत्मा सर्वव्यापी आहे, तो सर्वगत आहे, सर्वांमध्ये तोच आत्मा आहे. मग त्यामुळे आपोआपच मला आत्मस्वरूपाचं ज्या वेळेला दर्शन होतं त्यावेळेला मी परमात्म्याशीही द्वैत, परमात्म्याशीही अद्वैत माझं साधतं आणि त्याचबरोबर विश्वाशीही अद्वैत साधतं. आणि मग संपूर्ण त्रैलोक्यातला अपपरभाव मिटूनच जातो. आणि म्हणून ते अद्वैतामध्ये द्वैत बुडले हा फार मोठा विचार आहे, फार महान विचार आहे. लक्षात घ्या की अद्वैतामध्ये द्वैत बुडले. ते द्वैत म्हणजे काय की हे एवढं की फक्त मी आणि परमात्मा नव्हे, तर मी आणि सगळं विश्वातली सगळी भूतमात्र त्यांचा आत्मा आणि माझा आत्मा हा एकच आहे, ही जाणीव निर्माण होणं ते अद्वैत आहे खरं म्हणजे. आणि म्हणून ते त्रैलोक्य प्रकाशाने उजळलं. नाहीतर मग केवळ माझा आणि परमात्म्याशी जर अद्वैत साधलं असेल तर त्यांनी त्रैलोक्याचा का सगळा प्रकाश तिथे का पडावा? त्रैलोक्यामध्ये जो प्रकाश पडला आहे तो अशामुळे की सगळं जगच मुळे आता एकच झालं आहे. माझ्या दृष्टीने आता मी वेगळा नाही आणि जग वेगळं नाही आणि परमात्मा वेगळा नाही, असं अद्वैत आहे. तर असं हे हा सुंदर विचार आहे आणि हा पुढे आणखी जास्ती चांगला स्पष्ट होईल. तर आणि ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे इतकंच घेतलं तरी सुद्धा पुरे आहे. कारण पुढे एक 86 जी ओवी आहे ती फार घेते. तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आघवे होये, ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. मला वाटतं ह्याचा अर्थ लक्षात आला असेल की सगळं चैतन्यच आहे, सगळं ब्रह्म हेच आहे, म्हणजे आत्मा आणि परमात्मा आणि हेच सगळं आहे. अशा प्रकारची एक ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे, म्हणजे या योगाने अशा प्रकारची प्राप्ती होते, अशी अद्वैताची प्राप्ती होते, हे या ठिकाणी सांगितलं आहे. आता ह्या श्लोकातले जे शब्द आहेत ना ते मला स्पष्ट करायचे आहेत, पण मी आज जरा इथे थांबते. प्रशांत मनसम वगैरे फार सुंदर शब्द आहेत श्लोकांमध्ये, पण आज इथे थांबते कारण मला डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे. हां, तर आज आपण थांबूया आणि मला आठवण करा पुढच्या वेळेला की तो श्लोक घ्यायचा आहे.